आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट हे स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आंतरजिल्हा बदली संदर्भात अत्यंत महत्त्वाचं पत्र काढण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये जे आदेश देण्यात आलेले ते आंतरजिल्हा बदली 2024-25 राबवण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बदली प्रक्रिया राबवणारी जे कंपनी आहे IT कंपनी विन्सिस ITकडे हा पत्र जो आहे तो आज देण्यात आलेला आहे। यामध्ये आपण स्क्रीनवर त्या पत्राचा विषय बघू शकता की 2024-25 मध्ये राज्यामध्ये जे आहे फेज 2 पवित्र पोर्टल शिक्षक भरती जे होणार आहे त्यापूर्वी हा वेळापत्रक जे आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे CO यांना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकरिता आंतरजिल्हा बदलीचा जो प्रोसेस आहे तो करण्याचे यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहे। राज्यामध्ये 23/5/2023 रोजी जे शासन निर्णय सुधारित काढण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची त्याची सुधारित धोरण शासनाने ठरवलेले आहे आणि सदर शासन निर्णयातील जे तरतूद आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली 2024-25 राबवण्याकरिता खालील वेळापत्रक शासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेला आहे। यामध्ये अत्यंत तातडीचे जे आहे यामध्ये दिनांक आपण बघू शकता की 10 मार्चपर्यंत यांना जो पोर्टल आहे बदलीचा त्याच्यावर शिक्षकांची माहिती अपडेट करावी लागणार आहे। त्यानंतर 11 ते 13 मार्च दरम्यान जे आहे बिंदूनामावली तपासून त्याची देखील रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अपलोड करण्यास सांगितलेले आहे। यानंतर आपण 3 नंबरचा मुद्दा बघू शकता की ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा देखील 14 ते 20 मार्चपर्यंत त्यांना करण्याचे यामध्ये विन्सिस कंपनीला सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर आलेले अर्जांची तपासणी इथे करण्यासाठी 25 मार्चपर्यंत वेळ आहे। तसेच काही न्यायालयीन प्रकरण किंवा अपील किंवा एखाद्या प्रकरणामध्ये काही स्पष्ट आदेश असल्यास त्या प्रकरणाची तपासणी करण्यासंदर्भात जे आहे 27 मार्चपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे आणि 28 मार्च ते 6 एप्रिल या कालावधी दरम्यान आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे इथे टाइमटेबलमध्ये सांगण्यात आलेले आहे। उपरोक्त वेळापत्रक जो देण्यात आलेला आहे त्यामध्ये खालील महत्त्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे। यापूर्वी ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेली असेल तथापि संबंधित जिल्हा परिषदेने अद्याप त्या शिक्षकांना जर कार्यमुक्त केला नसेल तर असे शिक्षकांची जे पदे आहेत ते आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर दाखवू नयेत अशी स्पष्ट सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता की कक्ष अधिकारी जे RDD डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्या सहीने हा पत्र टाइमटेबल आज देण्यात आलेला आहे। यानंतर 23/5/2023चा जो शासन निर्णय बदली प्रक्रियेचा आंतरजिल्हा बदलीचा तर त्या निर्णयामधील जे तरतुदी आहेत त्यानुसार पात्र असलेल्या शिक्षकांनाच पवित्र पोर्टल नाही बदली पोर्टल जो आहे त्याच्यावर फॉर्म भरण्याची संधी देण्यात येणार आहे। त्याशिवाय इतर शिक्षकांना तशी संधी भेटणार नाही, कारण पात्र असणाऱ्या शिक्षकांनाच इथे अर्ज भरण्याचे इथे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी, तरच त्यानंतर मित्रांनो हा जो बदली प्रक्रियेचा जो प्रोसेस असणार आहे तो अशा प्रकारे पूर्ण करण्यात येणार आहे। आणि आपण स्क्रीनवर बघू शकता की हा जो पूर्ण प्रोसेस आहे तर तो 10 मार्चपासून चालू होऊन इथे एप्रिल 6 तारखेपर्यंत त्याचा वेळापत्रक निश्चित करून आज राज्याचे ग्रामविकास खात्याच्या वतीने सर्व COंना इथे देण्यात आलेला आहे। आणि